सोलापुरातील विजापूर रोड परिसरात रात्री पोतदार कॉलेजजवळ राहणार शुभम सुतार यांच्या घर कंपाऊंडमध्ये एक सर्प आढळून आल्याची माहिती सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना फोनद्वारे मिळाली। दरम्यान त्याच वेळेस आरटीओ ऑफिसजवळील जाईजुई नगर येथे सुद्धा कृषी अधिकारी संजीव जावळकोटी यांच्या घर परिसरात एक सर्प निदर्शनास आल्याची माहिती सर्पमित्र इम्रान पटेल यांना मिळाली। सर्पमित्र पटेल व त्यांच्या समवेत सर्पमित्र इस्माईल रंगरेज हे त्या ठिकाणी धाव घेतली। सर्पमित्र भीमसेन लोकरे हे देखील सहकारी मित्र संतोष कांबळे यांच्या समवेत पोतदार कॉलेज येथे पोहोचून पाहणी केली असता तिथे भारतातील अतिविषारी असा मण्यार जातीचा सर्प आढळून आला। त्या सर्पास सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी सुरक्षितरित्या पकडले। तसेच जाईजुई नगर येथे सर्पमित्र इम्रान पटेल व सर्पमित्र इस्माईल रंगरेज यांना बिनविषारी परंतु दुर्मिळ असा पिवळ्या टिपक्यांचा कवड्या आढळून आला। त्या सर्पास सर्पमित्र इस्माईल रंगरेज यांनी पकडून तेथील नागरिकांना त्या सापाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली। विजापूर रोड परिसरात एकाच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी हे पकडण्यात आलेले दोन्ही सर्प दिसायला एकसारखेच दिसतात, परंतु मण्यार हा सर्प अतिशय विषारी असून पिवळ्या टिपक्यांचा कवड्या सर्प पूर्णपणे बिनविषारी आहे। मण्यार सर्प हा गडद काळ्या रंगाचा असून त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या किंवा टिपके असतात, तर अगदी असाच काळ्या रंगाच्या दिसणाऱ्या कवड्या सर्पावर पिवळे टिपके असतात, म्हणून या सापास पिवळ्या टिपक्यांचा कवड्या असे म्हणतात। आपल्या परिसरात अनेक प्रजातीचे सर्प आढळून येतात। यातील काही सर्प एकसारखे दिसतात, परंतु यामध्ये अतिविषारी व बिनविषारी हे सर्प सर्वांना ओळखता येत नाही। यामुळे कोणताही सर्प दिसल्यास त्यास पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता फोन कॉलद्वारे सर्पमित्रांना या घटनेची माहिती कळवावी, असे आवाहन सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी नागरिकांना दक्ष राहण्याचे करण्यात आले।